ब्रश कटर सोबत उरड आम्ही जास्तीत जास्त अटॅचमेंट द्यायचा प्रयत्न करतो. का? कारण ब्रश कटर म्हणजे काय, तर एक इंजिन आहे आणि त्या इंजिनला वेगवेगळ्या प्रकारच्या अटॅचमेंट लावून तुम्ही शेतीतले वेगवेगळे कामं करू शकतात. तर आज आम्ही तुम्हाला कोणकोणते अटॅचमेंट देतो. एक तर ते नायलॉन ट्रिमर देतो, म्हणजे त्याला ती दोरी असते नायलॉनची जी ज्याच्यामुळे तुमच्या शेतात जे तण आलंय ते जमिनीच्या समांतर लेवलवरनं तुम्ही उडवू शकतात. आणि त्याच्या अजून एक देतो चेन कटर, म्हणजे इथे ती नायलॉनची दोरी असते, त्याच्याऐवजी तुमच्या सायकलची जी चेन असते ना तशी चेन असते. तर त्याच्याने पण तुमच्या जमिनीवर जे तण आलंय ते जमिनीच्या लेवलवर कट करता येतं. तर या दोन अटॅचमेंट झाल्या. समजा आता हे तण तुम्ही जमिनीवरनं कट केलं, पण याचे मुळं जर जमिनीत राहून गेले तर ते परत उगवतील, म्हणून विडर लागेल. तर विडर काय करेल की 1 ते 1.5 इंच तुमच्या जमिनीची आयटापलटी करेल की जेणेकरून ते सर्व मुळं वगैरे निघून जातील. आणि हे काम केल्यानंतर समजा अजून खोल जायचं आहे, अजून ते गवताचे किंवा तणाचे मुळं अजून खोल होते किंवा अजून अळटीपळटी करायची माती, तर ट्रिलर वापरा. ट्रिलरमुळे काय होईल की जे तुम्ही 1 ते 1.5 इंच खोल गेले होते ते 2.5 ते 3 इंच खोल जाता येईल. तर हे पण तुमचं काम होईल.